ओके. तर आजचा महत्वाचा टाईपस्क्रिप्ट टॉपिक आहे की टाईपस्क्रिप्ट. आता टाईपस्क्रिप्ट काय आहे की आपलं जावास्क्रिप्ट ऑफ सुपरसेट इज टाईपस्क्रिप्ट. म्हणजे काय, जावास्क्रिप्टचं सुपरसेट लँग्वेज ते आहे तुमचे टाईपस्क्रिप्ट. आता टाईपस्क्रिप्टमध्ये काय की जावास्क्रिप्टमध्ये तर सगळं चालत होतं, मग टाईपस्क्रिप्ट का म्हणलं तर टाईपस्क्रिप्टमध्ये आहे ना एरर्स याचे. एरर्स म्हणजे काय झालं की आपल्याला रन टाईमला आहे ना जावास्क्रिप्ट फाटते म्हणजे आपला जो कोड असतो तो कुठेतरी आपला क्रॅश होतो. ओके. रन टाईमला जावास्क्रिप्ट रन टाईमला क्रॅश होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी टाईपस्क्रिप्ट म्हणलं की जे पण काय कोड एक्झिक्युशन असेल, जे पण काय आपल्याला चेकिंग करायचं असेल ते सगळं तुमचं टाईपस्क्रिप्ट करतं. जसं की तुमचे जे टाईपस्क्रिप्टमध्ये काय काय येतं पहिल्यांदा की त्याचं टाईप्स येतात महत्त्वाचं. त्यानंतर त्याच्यात एक्स्ट्रा क्लासेस वगैरे येतात. ते आता जावास्क्रिप्टमध्ये पण त्यांनी इम्प्लिमेंट केलं. जसं मी सांगितलं क्लासेस कधी आले 2022ला आले, पण टाईपस्क्रिप्टमध्ये 2012-13 पासून टाईपस्क्रिप्टमध्ये क्लासेस आहेत तशा टाईपमध्ये. त्यानंतर इंटरफेसेस आले आणि कंपाईल टाइम एरर चेकिंग हे महत्वाचं आहे की या 4 गोष्टीवर तुमचं टाईपस्क्रिप्ट बनले की त्याच्यात महत्वाचं टाईप्स असतात, क्लासेस असतात आणि इंटरफेसेस असतात. त्यानंतर कंपाईल टाइम एरर. कंपाईल टाइम म्हणजे जसं आता आपण नोडवरती जसा जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रन करतो ना, तसा टाईपस्क्रिप्टचा रन केल्यानंतर रन टाइमला आपल्याला कळतं की काहीतरी एरर आलाय तशा टाईपमध्ये. आणि इंटरनली टाईपस्क्रिप्ट कॅन नॉट रन इन जावा इन ब्राउझर. ओके. ते महत्वाचं एक वाक्य आहे की टाईपस्क्रिप्ट जर आलं तरी आपला ब्राउझरला टाईपस्क्रिप्ट कळत नाही. त्याला ब्राउझरला फक्त 3च लँग्वेज कळतात, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. आता टाईपस्क्रिप्ट मग लिहिल्यानंतर तो काय होतं की आपला टाईपस्क्रिप्टचा जो कोड आहे तो ट्रान्सपाईल होतो. कशात? टाईपस्क्रिप्टचा इथं कोड काहीतरी लिहिला, टाईपस्क्रिप्टचा कोड. आता तो ट्रान्सपाईल होतो. कशात ट्रान्सपाईल होतो? जावास्क्रिप्टमध्ये. स्क्रिप्टमध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचा एक्झिक्युटेबल जाणार आहे तुमच्या ब्राउझरकडे. असं त्याची प्रोसेस आहे की टाईपस्क्रिप्टचा कोड जावास्क्रिप्टमध्ये ट्रान्सपाईल होतो. ट्रान्सपाईल. ओके. आता ट्रान्सपाईल म्हणजे काय की जसं एका लँग्वेजमधून आपण स्विच मारतो ना, जसं आता आपण रिॲक्ट सारखं एखादं लायब्ररी आहे, रिॲक्ट मधून जर आपण कोड आपण त्या अँग्युलरमध्ये केला तर पूर्णपणे त्याचं जे स्ट्रक्चर असेल त्याच्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला कोड ट्रान्सफर करायला लागणार. तशा टाईपमध्ये त्याला ट्रान्सपाईल म्हणतात की एका लँग्वेज पासून दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सपाईल केला. कंपाईल म्हणजे काय की हा जो कोड आहे तो आपण कंपाईल करून रन करू शकतो, पण जर काय काय असे फ्रेमवर्क असतात की तो कंपाईल होत नाही, मग त्याला ट्रान्सपाईल करायचं. आता तुमचा बेसिक घ्या, सीचा कोड आहे. जसा तो ते सीचा कोड काय करतो आपण कंपाईल करतो. आता कंपाईल करताना आहे ना ते प्रोसेसर असते की पहिल्यांदा त्याचे हेडर्स वगैरे जे असतात ते ऍड करणं असेल, त्याला बायनरीमध्ये प्रोसेस करते. म्हणजे जो तुमचा ऍक्च्युअल सी लँग्वेजचा कोड आहे त्याची प्रोसेस पूर्णपणे बायनरी पर्यंत येईपर्यंत मध्ये काहीतरी 4 ते 5 मध्ये लेयर्स येतात. काहीतरी याच्यातून याच्यात कर, याच्यातून त्याला डॉट ए एक्सटेन्शन दे, डॉट सी एक्सटेन्शन दे वगैरे. त्या जी प्रोसेस आहे त्याला बायनरीपर्यंत प्रोसेस न्यायला आहे ना, तो काय झाला ट्रान्सपाईल झाला. आणि त्याच्यानंतर जो कंपायलर असतो तो फक्त काय करतो, बायनरी कोड एक्झिक्युटेबल करतो. ती जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्सपाईल म्हणतात. ओके. आता आपला जावास्क्रिप्टचा कोड टाईपस्क्रिप्टचा कोड करण्याआधी टाईपस्क्रिप्ट नीड्स एक्सटेन्शन .ts. ओके. टाईपस्क्रिप्ट काय करतं तुमचं .ts वालं जे एक्सटेन्शन आहे ना ते रन करतं. आता आपल्याला काय पाहिजे की 2 आहेत. पहिल्यांदा तर काय आहे की आपल्याला टाईपस्क्रिप्ट तुमच्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल करावं लागेल. विदाउट टाईपस्क्रिप्ट आहे ना तुमच्या लॅपटॉपमध्ये सपोर्ट करणार नाही. तर इन्स्टॉल करण्याच्या कमांड आहेत की नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल STALL-G ग्लोबली इन्स्टॉल कर टाईपस्क्रिप्ट आणि हे स्मॉलमध्ये असणार आहे. ओके. ही झाली पहिली मेथड की तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती हे कमांड रन करायचे आहे. नेक्स्ट काय आहे हे की तुम्हाला दुसरं एक इन्स्टॉल करायला लागणार आहे.
जर तुम्हाला डायरेक्ट टाइपस्क्रिप्टचा कोड रन करण्यासाठी हा प्रोसेस सांगतात, 2 कमांड लिहितो मी. नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल -g टाइपस्क्रिप्ट आणि टाइपस्क्रिप्ट -नोड असे एक कमांड आहे. ह्या दोन्ही पण कमांड आपण इन्स्टॉल करू. Ctrl+C, राईट क्लिक, एंटर. ओके, आता ते इन्स्टॉलेशन होते. झालं ते इन्स्टॉल. आणि ही एक आपल्याला लागेल, इथं npm येईल. झालं ॲडेड 19 पॅकेजेस वगैरे. आता तुमचा ॲक्च्युअल कोड की सपोज app.ts नावाची आपल्याकडे एक फाईल आहे आणि इथं लँग्वेज मी सिलेक्ट करतो जावास्क्रिप्ट, किंवा टाइपस्क्रिप्ट पण मी असेल प्रॅक्टिस केलेली, अँग्युलर, जेसन, जावास्क्रिप्ट प्रोफाइल्स नाही वाटत. ओके, इट्स ओके. आता आपल्याला काय करायचं, जसा जावास्क्रिप्टमध्ये आपण लेटनं काय करू शकतो, लेट मेसेज व्हेरिएबल करण्याची प्रोसेस आहे. इथं काहीतरी आपण व्हेरिएबलचं नाव देऊ शकतो की हॅलो ओमकार. ओके, पण याला एरर आहे. काय एरर आहे की जर टाइप्स.ts जर फाईल, आता हे जावास्क्रिप्टचं एक्सटेन्शन नसेल माझ्याकडे, टाइपस्क्रिप्ट ओके, तर इथं काय द्यायला लागतं, कोलन द्यायला लागतो, याचा टाईप डिफाईन करायला लागतो. आता याचा टाईप काय आहे की स्ट्रिंग. स्ट्रिंग त्याचा टाईप आहे. आता पहिली मेथड काय की आपण टाईप तर त्याला डिफाईन केला की उद्या इथं जाऊन, जसं जावास्क्रिप्टमध्ये चालतं की मेसेज इज इक्वल टू 10 जर दिलं तर ते काय दिलं, टाईप इज नंबर नॉट असाइन टू स्ट्रिंग, असं हे त्याने एरर चेकिंगसाठी टाइपस्क्रिप्ट आलं. तर इथे मी काय करू शकतो, हॅलो वर्ल्ड, त्याच्यात console.log मध्ये मेसेज. आता पहिली मेथड काय आहे की आपल्याला हा जो टाइपस्क्रिप्टचा कोड आहे, ओके, CLS टाइपस्क्रिप्टचा कोड आपल्याला डायरेक्ट रन होत नाही. नोड जर मी डायरेक्ट app.ts रन केलं तर ते काय म्हणतं की लेट मेसेज ट्रिक असं अनएक्सपेक्टेड वगैरे आले का, तर हा तो तेच ॲज अ जावास्क्रिप्टचाच कोड समजतंय. मग त्यासाठी काय करायला लागतं, ट्रान्सफाईल करायला लागेल. ट्रान्सफाईल कसं करायचा, TSC आणि तुमच्या फाईलचं नाव. TSC म्हणजे ट्रान्सफाईल app.ts, तर इथं ते नवीन फाईल क्रिएट करतं. आले का तुमची app.js. आता app.js मध्ये बघा त्यानं काय केलं की स्ट्रिंग आहे ना, स्ट्रिंग, हे जे तुमचं स्ट्रिंग जो फॉर्मॅट आहे ते काढलं आणि app.js मध्ये काय आलं, डायरेक्ट तुमचा जो आहे तो कोड आहे, कोडमध्ये त्याला फक्त काय दिलं, नाव व्हॅरनं त्यानं डिक्लेअर केलं. ओके, असा तो इंटरनली वर्किंग होतो. कॅनॉट डिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हेरिएबल मेसेज. आता हे एरर जाऊ द्या, एवढं काय नाही. क्विक फिक्स, पहिला तर आधी रन करू की नोड app.js आला का त्याचा हॅलो वर्ल्ड. आता मला काय पाहिजे की मला प्रत्येक फाईल ट्रान्सफाईल नाही करायची. ओके, पहिली प्रोसेस काय आहे की पहिला तुमचा कोड लिहायचा टाइपस्क्रिप्टमध्ये आणि तो ट्रान्सफाईल करायचा जावास्क्रिप्टमध्ये आणि जावास्क्रिप्टची फाईल रन करायची. एवढी लेंदी प्रोसेस मला नाही करायची. मला काय पाहिजे, डायरेक्ट टाइपस्क्रिप्टचा जो कोड आहे तो मला रन करायचा आहे. तर काय करायचं, इथं पहिला वे असणार आहे तुमचा ट्रान्सफाईल, TRANSPILE. ट्रान्सफाईल काय आहे की TSC स्पेस इथं फाईल नेम इट गिव्स JS फाईल
ट्रान्सपाइल्ड. आता सेकंड वे काय आहे की ts-नोड जे आपण मागाशी इन्स्टॉल केलं आणि इथं ts फाईल नेम डायरेक्ट तुमची फाईल एक्झिक्युटेबल होते. जसं ts-नोड आणि app.ts. काय बोलतंय ते एरर फाईल एक्सटेन्शन .ts तर बरोबर आहे. cls ts TypeScript-node. सपोज ही जर मी फाईल डिलीट केली तर तरी पण नाही, पण असा आय थिंक इथं ts नोड बरोबर आहे, टाइपस्क्रिप्ट पण बरोबर आहे. इथं ts नाही, आपल्याला जर इन्स्टॉल करायचं नसेल ts लिबॅन टाइप्स नोड ॲज डेव्हलपमेंट डिपेंडन्सी आणि वर कॉन्फिगरेशन मध्ये आता हे टाकावं लागेल. डायरेक्ट मी पहिलं रन केलेलं, जाऊ द्या. हां ओके. लास्ट टाइम बघूया की cmd नोड पॅकेज मॅनेजर -g typescript -node. ओके. unknown command TypeScript. -g changed one packet npm-g जाऊ द्या, नाही होते. ts नोड तुमच्या ह्यानं ट्राय करा, पण जर आपल्याला डायरेक्ट आपण आता ट्रान्सपाइलेस करून बघणार आहे, जेवढे पण प्रोग्राम आहेत ते भरपूर वेळ गेला की tsc app.ts आणि त्याच्यानंतर नोड app.js. ओके, हॅलो वर्ल्ड झाला आपला app.ts रन. आणि इथं जर प्रोग्राम बघायचा जर असं त्याने इंटरनली वर्किंग केलं इथपर्यंत जर आता टाइपस्क्रिप्टमध्ये जसं जावास्क्रिप्टचे आपले हे असतात किंवा इथं
01.ts. तसे जास्त कारण मोस्टली आहे ना 3 डेटा टाईप असतात की लेट एज कोलन नंबर इज इक्वल टू 15 असेल. 2 3 एजच्या जागी आपण नाव घेऊ नेम आणि याचा नंबर नको स्ट्रिंग. तर काय बोलते नंबर इज नॉट असाइनेबल. बरोबर आहे तुझं. आणि नेक्स्ट असेल तुमचा बुलियन व्हॅल्यू ट्रू. इथं येणार आहे बुलियन इज ट्रू. ओके. कॅनॉट बी डिक्लेअर्ड ब्लॉक्स कप व्हेरिएबल नेम. आता नेम ऑलरेडी ह्यांच्यात टाइपस्क्रिप्टमध्ये आहे. एस टाकू याला त्यासाठी. आणि TSC पहिली काय आहे आपली TSC फाईल नेम, त्याला ट्रान्सफाईल केलं. आणि त्यानंतर नोड 01.js आणि हे कन्सोलवरती प्रिंट केलं की एज असेल आणि त्याचं नेम्स इज ट्रू CLS. हां बरं, आता आपल्याला परत ट्रान्सफाईल करावं लागेल. TSC01.ts ट्रान्सफाईल केला नोड app.js नोड 01.js आला का 15 ओमकार आणि ट्रू. अशा ज्या महत्वाच्या असतात ना, ज्या 3 टाईप असतात. ओके. आता टाइपस्क्रिप्टमध्ये आहे ना त्यांनी थोडक्यात एवढं त्यांनी चांगलं केलं. ओके की त्याने टाईप दिला वगैरे, पण त्याच्यात पण त्याने आहे ना एक बग म्हणू शकता, पण ते चांगलं आहे की आपल्याला रन टाइमला माहित नसतं ना की डेटा टाईप कुठल्या टाईपचा येणार आहे. मग त्यासाठी त्यात डेटा टाईप आहे ना मोस्टली एने येतो. ओके. डेटा टाईप्स इथं स्ट्रिंग STRING. नेक्स्ट असतो आपला बुलियन डेटा टाईप आणि नंबर. त्यानंतर येतो तुमचा एनी. आता एनी काय करतो, सपोज इथं लेट नम नावाचं व्हेरिएबल आहे. ओके. आणि त्याला एनी डेटा टाईप दिला. आता एनीनं काय झालं, इथं मी 10 दिला असेल राईट, पण जसं मी इथं नम इज इक्वल टू त्याला स्ट्रिंग पण देऊ शकतो. आला का, त्याने एरर दिला का नाही दिला. हा तुमचा एनी डेटा टाईप असतो की एनी काय करतो की कोणता पण डेटा टाईप मध्ये आहे ना तो कन्वर्ट करतो की इथं त्याचा डेटा टाईपच कळत नाही का नंबर आहे का त्याचा स्ट्रिंग आहे का बुलियन व्हॅल्यू, त्यात कोणती पण डेटा टाईप सुरू करतो. जसं ॲज अ जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला जर वर्किंग पाहिजे असेल, ओके, ॲज अ जावास्क्रिप्ट मध्ये जर वर्किंग पाहिजे असेल तर तुम्ही एनी देऊ शकता. आणि त्यानंतर जर तुम्हाला त्याच्यावरती टाईपस्क्रिप्ट मध्ये जर बिहेवियर पाहिजे असेल त्याला नंतर तुमचे जे टाईप्स फाइंड करून मग तुम्ही त्याला स्ट्रिक्टली टाईपड वगैरे तुम्ही करू शकता. जर इथं कन्सोल वरती .log नम आणि इथं त्याच्या अगोदर असं आपण करू, त्याला ट्रान्सपाईल करू TSC 01.ts आणि त्याच्यानंतर नोड 01.js आला का. त्याच्यानंतर पहिली व्हॅल्यू काय झाली 10 आली. त्यानंतर आपण इथं त्याचं एज वगैरे प्रिंट केलं आणि लास्टला बघा त्यानं ओमकार दिला नाही का, इथं आपण त्याला रिडिक्लेअर केलं. हे चालतं असं त्याचं डिक्लेरेशन. मग त्यासाठी त्याच्या पुढे जाऊन, ओके, त्याच्या पुढे जाऊन आता हे कमेंट मारू सगळे आणि हे पण कमेंट मारू. त्याच्या पुढे जाऊन की त्यासाठी काय केलं, एनी डेटा टाईप्सचं कॉन्फ्लिक्शन टाळण्यासाठी आहे ना अननोन डेटा टाईप म्हटला त्यांनी. अननोन इथं लेट व्हॅल्यू आहे त्याची, ओके, कोलन अननोन इज इक्वल टू डबल कोट मध्ये टाईपस्क्रिप्ट. आणि त्या टाईपस्क्रिप्ट मध्ये मी परत काय केलं, इफ जर टाईप ऑफ व्हॅल्यू
ट्रिपल इक्वल टू डबल कोटमध्ये स्ट्रिंग असेल. ओके, तर कन्सोलमध्ये डॉट लॉगमध्ये व्हॅल्यू डॉट टू अप्पर केस असं त्याला करू. CLS TSC 01.ts node 01.js. ओके, इथं फंक्शन ब्रेसेस येणार. CLS ट्रान्सपाईल आणि त्याच्यानंतर कंपाईल झाला का तुमचा. आला का टाइपस्क्रिप्ट. इथं जर मी व्हॅल्यू इज इक्वल टू 15 आणि एल्स मध्ये सेम टू डॉट हा बरोबर आहे. तर तो त्याचं फुल ओव्हर केस होणारच नाही. डायरेक्ट व्हॅल्यू प्रिंट करू. ओके, हा स्मॉल आहे आणि त्याला अप्पर केस आपण केलंय. TSC 01.ts आणि त्याच्यानंतर नोड 01.js. आला का. त्यानं काय केलं बघा, अननोन डेटा टाईप दिला की तो रन टाइमला आहे ना तो टाईप ठरवणार. सेम याच्यावरच वर्किंग आहे तुमचा एनीवानी. पण अननोन काय झालं की त्याला डेटा टाईपच माहीत नसतो, त्याचा डेटा टाईप कोणता आहे. ओके, मला मल्टिपल डेटा टाईप द्यायचे आहेत. ओके, मल्टिपल डेटा टाईप कसे द्यायचे, तर पाईप सिम्बॉल असतो. मल्टिपल डेटा टाईप किंवा त्याला म्हणू शकता ऑर कंडिशन. इज कॉल्ड पाईप. ओके, याला पाईप म्हणतात. की सपोज लेट सिटी नावाचं व्हेरिएबल आहे. ओके, त्याचा पहिला डेटा टाईप असेल सपोज स्ट्रिंग, पण काही काही कंडिशनमध्ये तो नल पण असू शकतो. मग त्याचा डेटा टाईप आपण काय डिफाईन करायचा, नल इज इक्वल टू नल. ओके, किंवा अजून एक असू शकतो की अनडिफाईन्ड एक तुमचा डेटा टाईप असतो. अनडिफाईन्ड म्हणजे तो आपण डिफाईन केला नाही. मार्क्स कोलन त्याचा नंबर डेटा टाईप असू शकतो. पाईप अनडिफाईन्ड, इथं अनडिफाईन्ड. आता सुरुवातीला कन्सोल डॉट लॉग मध्ये पहिला येईल तुमचा सिटी आणि त्याच्यानंतर मार्क्स. मला वाटलं इथं सिटीला इज इक्वल टू ओंकार दिलं, नाही सिटी ओंकार नाही, पुणे दिलं. आणि इथे मार्क्सला 45 दिले. सेम ॲज इट इज कन्सोलमध्ये प्रिंट केले. CLS TSC, अरे चुकीचं झालं, TSC 01.ts आणि नोड 01.js. आला का. पहिल्यांदा त्याचा डेटा टाईप काय झाला, नल झाला, परत तो अनडिफाईन्ड आला. मग त्या दोघांचं डेटा टाईप झाले का तुमचे नल आणि अनडिफाईन्ड. आणि त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू दिली ॲक्च्युअल पुणे आणि 45. असं तुम्ही पाईप वापरू शकता. आता हे इंटरनल वर्किंग बघा कसं झालं की पहिल्यांदा व्हॅरनं त्यानं डिक्लेअर केलं. व्हॅर काय असतं की कोणत्या पण टाईपचा डेटा टाईप असतो. आता जावा स्क्रिप्टला काय कळतं की लेट आणि कॉन्स्ट 2016 नंतर आले. पण ज्यावेळेस टाईपस्क्रिप्ट बनवलं ना 2012ला, कोणी कोणी बनवलं, जे फेसबुक आहे, फेसबुक किंवा मायक्रोसॉफ्ट आणि गुगल या दोघांनी मिळून टाईपस्क्रिप्ट वगैरे बनवले. असं काय तर त्यांची हिस्ट्री आहे.
ते त्यांनाच माहीत. मग त्यावेळेस व्हेअर्स होता ना फक्त, मग त्याच्या डिपेंडन्सीचं जे आपलं कंपायलर त्यांनी बनवलं असेल ट्रान्सपायलर, तो त्यांचा इंटरनली व्हेअरनं डेटा टाईप डिक्लेअर करतो. ओके, इथपर्यंत जर फंक्शनमध्ये आपल्याला जसं सीचं फंक्शन असेल, बाहेरचे जे फंक्शन्स आपण इथं डेटा टाईप देतो, इंटिजर असेल, तो स्ट्रिंग टाईप असेल, म्हणजे आपल्याला जी रिटर्न व्हॅल्यू भेटणार आहे ती कशा बेसिसवर रिटर्न व्हॅल्यू भेटणार आहे, तशा टाईपमध्ये इथं तो टाईप देत असतो. जर इथं मी रिटर्न 10 केले, ओके, तर काय म्हणते की रिटर्नमध्ये टाईप इज नंबर कॅन नॉट असाइनेबल टू द व्हॉइड, म्हणजे इथं तुम्हाला डिक्लेअर काय करायला लागते की जो रिटर्न टाईप आहे त्याचा, तर त्याला डिक्लेअर करावं लागतंय. असं तुम्ही इथं नंबर देऊ शकता, स्ट्रिंग देऊ शकता किंवा बुलियन व्हॅल्यू देऊ शकता. इथं ज्या डेटा टाईपचा तुम्हाला रिटर्न पाहिजे त्यासाठी देऊ शकता. जर आपण त्याच्याकडनं काय रिटर्न घेणारच नाही तर तो काय असतो, व्हॉइड असतो, त्यासाठी ते डिक्लेअर करावं लागतं. आणि इथं हे फंक्शन मी कॉल केलं. आता हे ट्रान्सपाईल हा जर मला टर्मिनल साईडला कसा घ्यायचा, इथं कुठेतरी असा घ्यायला येतो. ओके, आला. कारण की आपण फक्त आता टर्मिनलवरती जास्त खेळणार आहे. CLS इथं मी काय केलं, TSC01.TS इथपर्यंत करू, रन, त्याला ट्रान्सपाईल केलं आणि त्याच्यानंतर node01.js आला का, हॅलो फ्रॉम फंक्शन, असं त्याचं फंक्शनचं कॉलिंग झालं. राईट, आता इथं हे मी परत फंक्शन कमेंट करतो. ओके, जर आपल्याला ऑब्जेक्टवरती इथं ऑब्जेक्टवरती जर टाईप कसा डिक्लेअर करायचा, तर लेट युजर नावाचा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, तर त्याला कोलन, त्याला सांगावं लागतं की त्याचा डेटा टाईप ऑब्जेक्ट आहे. ओके, असा त्याचा डेटा टाईप ठरला की तो ॲज अ ऑब्जेक्ट वाने बिहेवियर करणार आहे. पण इथं तुम्हाला काय टाकायला लागतं की त्याच्या ज्या कीज असतात, सपोज नेम नावाची त्याच्याकडे की आहे आणि त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे, कॉमा एज नावाची त्याकडे की आहे आणि त्याचा डेटा टाईप नंबर आहे, असं त्याला सांगितलं. आता इथं आपण यूज कसं करायचं की इथं नेम असेल कोलन ओमकार आणि नेम्स टाको. यस, इथं एज कोलन 45. ओके, सगळे त्याने एरर घालवल्यावर आहे का, त्याचं असं डिक्लेरेशन राहतं की तुम्हाला डेटा टाईप त्याला डिफाईन करायला लागतो. डेटा टाईप म्हणजे काय की त्याच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या कीज आहेत. ओके, ही जी की आहे नेम्स नावाची ती स्ट्रिंग टाईपची आहे, एज आहे ते नंबर टाईपचं आहे. असं तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्ट पण इथं डिफाईन करावं लागतं. तुमच्या अँग्युलरमध्ये ॲज अ ऑब्जेक्ट पण त्याला डिफाईन करावं लागतं. तर याच्यात जर मी मल्टिपल वापरले किंवा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट आपण त्याला पण करू शकतो, Ctrl+X, किंवा हा एक तुमचा ऑब्जेक्ट झाला, याला आधी प्रिंट करू. console.log मध्ये युजर डॉट नेम्स आणि इथं युजर डॉट AGE सेव्ह केलं. आता मला हा ट्रान्सपाईल करायचा आहे. CLS TSC 01.TS node01.js आलं का, ओमकार आणि 45. इथं ज्या व्हॅल्यू दिल्या ना मी, ओमकार आणि 45 असं देऊ शकता. ओके, ऑब्जेक्ट आणि फंक्शन जर कळालं, याच्या व्यतिरिक्त आता काय नाही. मग तसं सांगायचं झालं तर की यालाच फक्त जिथं जिथं टाईप दिला ना कोलन द्यायचा आणि त्याचा टाईप डिफाईन करायचा. ओके, आता हे HTML मध्ये कसं वापरायचं, तर इंडेक्स
index.html. सपोज h2 टॅग मध्ये टाइप स्क्रिप्ट arrays and टपल्स. ओके, अरेज आणि टपल्स, त्याला आपण टपल्स, अरेजला टपल्स वगैरे म्हणू शकतो. मार्क्स, आणि त्या मार्क्समध्ये एक अनऑर्डर्ड लिस्ट असेल आणि ID मार्क्स लिस्ट. त्यानंतर अजून एक टॅग घेऊ की मिक्स्ड व्हॅल्यूज. मिक्स्ड व्हॅल्यूज, त्याच्यात अनऑर्डर्ड लिस्टमध्ये ID मिक्स्ड लिस्ट, इथं H3 यूजर टपल्स म्हणून आपण इथं अनऑर्डर्ड लिस्ट किंवा पॅराग्राफवरती पण जाऊ शकतो की ID यूजर इन्फो. आता जो आपला कोड आहे स्क्रिप्टमध्ये त्याला SRC देऊ. SRC इथं काय करू, 01 app.js स्क्रिप्ट script.ts. ओके, आणि इथं script.ts आहे ना, त्याच्या जागी JS लिहू, कारण की आपण जो कोड लिहिणार तो टाइपस्क्रिप्ट मध्ये लिहिणार आहे आणि तो परत आपल्याला कंपाईल करायला लागणार आहे, कारण की विथ तुमचा ब्राउझर टाइपस्क्रिप्ट चालतच नाही. ओके, लेट मार्क्स नावाचं एक व्हेरिएबल आहे. ओके, आणि मार्क्स नावाचं व्हेरिएबल त्याचा आपण एक ॲरे नाव देऊ. आता ॲरे कसा करायचा, त्याचा नंबर टाईप आहे आणि याला ॲरेचा सिम्बॉल द्यायचा. आता ह्या ॲरेमध्ये काय असेल की नंबर टाईपचे जेवढे पण ॲरे असतात ना, नंबर टाईपचे ज्या व्हॅल्यू असतात त्या तुम्ही स्टोअर करू शकता, जसं की 70, 45, 50, 60 किंवा 80. ओके, असा त्याचा ॲरे टाईपचा, नंबर टाईपचा एक ॲरे आहे. नेक्स्ट मला काय पाहिजे, कॉन्स्टंट मार्क लिस्ट, मार्क्स MARKSLIST. ओके, मार्क्स लिस्ट इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. ओके, आणि याला इथलं जे मार्क लिस्ट व्हेरिएबल आहे ते मी इथं घेतलं. आता मला काय पाहिजे, इथं जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रत्येक लाईन बाय लाईन आहे ना, तुम्हाला ॲज अ त्याचा टाईप डिफाईन करावा लागतो जर तुम्ही डॉम वापरणार आहे. ओके, जसं मी सांगितलं, व्हेन वी युजिंग डॉम वी नीड सिंटॅक्स डॉक्युमेंट डॉट त्याचा ॲक्सेसिंग सिंटॅक्स, जर तुम्ही कशानं करणार आहेत ते. ओके, त्याचे पॅरामीटर्स असतील ते, आणि इथं स्पेस देऊन ॲज अ HTML ELEMENT. HTML तुमचं कॅपिटलच पाहिजे असं तुम्हाला सिंटॅक्स आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट क्रिएट करणार त्याला ॲज अ HTML एलिमेंट म्हणून ट्रीट कर. ओके, ॲज अ HTML एलिमेंट.
जर हे HTML एलिमेंट वापरलाय ना तर ते ट्रान्सपायलच होणार नाही, त्याला कळणारच नाही. तुम्हाला अँग्युलरमध्ये पण असंच वापरायचं की जर तुम्ही डॉम वापरलं, पहिली गोष्ट तर अँग्युलरमध्ये डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल वापरायची कधी गरजच नाही पडणार. पण जर पुढच्या कन्सेप्ट कळायला नाही त्या की टू वे डाटा बाइंडिंग वगैरे, की इथं एक फक्त डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव द्यायचं आणि डायरेक्ट तुमच्या टायस्क्रिप्टमध्ये इथं व्हेरिएबल्स ऍक्सेस केला ना, ते कॉम्बिनेशन करते की टू वे डाटा बाइंडिंग HTML TS टायस्क्रिप्ट, ते कॉम्बिनेशन जर कळलं नाही तर तुम्ही सिंपल जावास्क्रिप्टचा प्रोग्रामिंग तिथं वापरायचं असेल तर त्याला असा सिंटॅक्स आहे की HTML एलिमेंट ट्रीट कर. आता मला काय पाहिजे की हा जो ॲरे आहे त्याच्यावरती मार्क्सवरती डॉट फॉर इच लूप अप्लाय कर, फॉर इच लूप. आणि या फॉर इच लूपमध्ये ॲरो फंक्शन, इथं एक पॅरामीटर भेटेल एम नावाचं, आपण घेऊ त्या पॅरामीटरलाचं नाव. आणि लेट लिस्ट आपण क्रिएट करू इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट इलेमेंट आणि डबल कोटमध्ये लिस्ट. आपण इलेमेंट क्रिएट केला आणि li डॉट इनर टेक्स्ट इज इक्वल टू तुमचा जो आलेला नंबर टाईप आहे ना, हा नंबर आहे. इथं तुम्हाला आता बघा कळेल की टायस्क्रिप्ट कुठं कुठं वापरायला लागतं. पहिली गोष्ट आपण इथं टायस्क्रिप्ट वापरलं. ओके, नेक्स्ट आता इथं तुम्हाला टायस्क्रिप्ट वापरायचे की ते काय म्हणतंय की नंबर इज नॉट असाइनेबल टू टाईप स्ट्रिंग. मग त्याला काय आलं, तिथं प्रोसेस काय आली तुमची की कन्व्हर्जनचं सिंटॅक्स. कन्व्हर्जन कसं करायचं आहे, टू स्ट्रिंगमध्ये जेवढं मी जावास्क्रिप्ट शिकवले ना ते सगळं वापरायचं आपल्याला. आणि ते फंक्शन आहे. ओके, डॉट टू स्ट्रिंग काय आपलं फंक्शन आहे. असाइनेबल झालं. नेक्स्ट काय पाहिजे, मार्क्स लिस्ट. ओके, जे व्हेरिएबल आपण बनवलं त्याच्या अपेंड चाइल्ड APP अपेंड काय कर, लिस्ट अपेंड कर. ओके, झालं वर्किंग. आता याला पहिलं ट्रान्सपाईल केलं पाहिजे की TSC स्क्रिप्ट आहे ना, यस TSC स्क्रिप्ट डॉट TS. ओके, ट्रान्सपाईल झालं. आता स्क्रिप्ट डॉट JS मध्ये बघा कोड कसा आलाय. पहिलं तर इथं ॲज अ HTML एलिमेंट गेलं, इथला जो कोड आहे तो गेला. आणि इथं पण डॉट टू स्ट्रिंग जरी नाही टाकलं तरी चालतं, बट इट्स ओके. त्यानं दिलंय तर वापरून टाकायचं. इंडेक्स डॉट HTML मध्ये गोल आहे. आला का तुमचा, की आपण मार्क्सवरती 70 40 50 वगैरे तो जो ॲरे आहे तो आपण अप्लाय केला युझिंग तुमचा टाईपस्क्रिप्ट अप्लाय केलं. थोडक्यात एका HTML पेजला टाईपस्क्रिप्ट आपण अप्लाय केला. ओके, इथपर्यंत जर कळालं. मला मल्टिपल टाईप्स पाहिजेत. ओके, मल्टिपल टाईप्स म्हणजे काय की मला मिक्सड एक ॲरे आहे, तर मी मिक्सड ॲरे कसा करणार. हे व्हेरिएबल घेऊ, हे पण लागेल. आणि इथं मार्क लिस्ट नाही, इथं कोणता सेकंडवाला घेतलाय, मिक्सड लिस्ट हवं आपल्याला सेकंडमध्ये. कंट्रोल व्ही मिक्सड व्हेरिएबल. आणि इथं येणार आहे मिक्सड डेटा नावाचं एक व्हेरिएबल आहे. ओके, त्याचा टाईप काय आहे, पहिली गोष्ट हा डिलीट मारू. तर मिक्सड डेटा नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्याला मला टाईप डिफाईन करायचं आहे. तर मिक्सड जर ॲरे डिफाईन करायचे असतील तर कसं करायचं की सर्क्युलर ब्रॅकेट. ओके, सर्क्युलर ब्रॅकेटमध्ये जेवढे पण टाईप्स असतात त्या टाईप्सची नावं, सपोज माझा टाईप असेल नंबर असेल, पाईपमध्ये त्याचं स्ट्रिंग असेल. ओके, 2 डेटा टाईप मी दिले, इथं पाईपमध्ये त्याच्यात बुलियन व्हॅल्यू असेल, असं देऊ शकता मल्टिपल, पण मी 2 देणार आहे की नंबर आणि स्ट्रिंग. आणि तो ॲज अ ॲरे आहे. ओके, असं देऊ शकता. आणि त्याच्यात पण जो सिंटॅक्स आहे बघूया कसं होतंय ते. एक ॲरे 1,2 ओंकार नाव असेल, 2 नंबर, अशा आपण काहीतरी व्हॅल्यू घेतल्या. ओके,
एक ॲरे आहे मिक्सर टाईपचा की नंबर असेल त्यात स्ट्रिंग असेल बुलियन वगैरे असतील असं तुम्ही देऊ शकता. ओके, लक्षात ठेवा की जसं मी सांगितलं कुठे गेला 01.js मध्ये इथं आपण ऑब्जेक्टला कसं द्यावं लागतं. तुमचं ऑब्जेक्ट फंक्शन टीएस मध्ये आहे ना, ऑब्जेक्टला कसं द्यायला लागतं. लेफ्ट साईडला याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा तर त्याचं प्रत्येक जी व्हॅल्यू असेल की असेल त्याला तुम्ही प्रत्येक व्हॅल्यू द्यायची. तसं जो आपला ॲरे असेल ॲरेमध्ये मल्टिपल टाईप असू शकतात ना, मग त्यासाठी कोणत्या टाईपचं जर सिंगल असेल तर कोलन ज्या टाईपचा ॲरे आहे आणि फक्त ॲरे ब्रेसेस. जर मल्टिपल असेल ना तर सर्क्युलर ब्रेसेस द्यायला लागतात. लक्षात ठेवायचं की ॲरेमध्ये जर मल्टिपल डेटा टाईप द्यायचे असतील ना तर सर्क्युलर ब्रेसेस द्यायचे आणि त्याच्यात जे पण डेटा टाईप आहे तुम्ही ते स्टोअर करू शकता. आपण ते आता सेकंडवाला इथं आपल्याला एक अजून एक लिस्ट दावायची आहे त्याला ॲक्सेस केलं युझिंग डॉम आणि त्याच्या पुढे मिक्सड डेटा डॉट फॉर इच लूप आणि फॉर इच लूपला एक पॅरामीटर भेटेल याला आपण काय नाव देऊ, आयटम नाव देऊ. ओके, या आयटमवरती एक आपल्याला परत लिस्ट क्रिएट करायची आहे रन टाईमला. तर क्रिएट केली त्यानंतर आलेलं लिस्ट आहे त्याच्या आतमध्ये इनर टेक्स्ट. आता इनर टेक्स्टमध्ये आयटम डॉट टू स्ट्रिंग आणि मिक्सड लिस्ट आपण इथे ॲक्सेस केला ना, आणि त्या मिक्सड लिस्टमध्ये आता त्याच्या पुढं की आता हा झाला ॲरे, मग टप्पल्स कशाला म्हणतात. ओके, टप्पल्स कशाला म्हणतात की हा झाला तुमचा ॲरे आणि याच्यात जे व्हॅल्यू आहेत. ओके, ॲरेमध्ये जे आपण व्हॅल्यू स्टोअर करणार आहे त्या कोणत्या टाईपचे असतात. नंबर असू शकतो, स्ट्रिंग असू शकतो. पण ज्या वेळेस आपण ॲरेच्या आतमध्ये जे आपण डेटा टाईप देतो ना त्याच्या आतमधल्या ज्या जेवढ्या व्हॅल्यू असतात ना त्या प्रत्येक व्हॅल्यूला त्यानं एक डेटा टाईप दिला. जसं की पहिली जी व्हॅल्यू असेल ते इंडेक्स असेल, पहिल्या इंडेक्सला नंबर टाईपचे व्हॅल्यू असेल, स्ट्रिंग असेल सेकंड टाईपला, परत नंतर परत नंबर असू शकतो, परत बुलियन व्हॅल्यू असू शकते. असं फक्त म्हणजे यात काय झालं तुमचा जो ॲरे आहे, जसं एक प्रश्न होता मागं की ॲरेला आपण काय बोलतो ॲरेची लेंथ आपण डिफाईन काय करत नाही. पण टास्कमध्ये इथं जर इंटरनली काय झालं त्यानं एक ॲरेची लेंथ डिफाईन केली की 4 लेंथचा माझ्याकडे ॲरे आहे. किती 4 लेंथचा, त्याची 0th इंडेक्स 1 इंडेक्स 2 इंडेक्स आणि 3 इंडेक्स. आता 4 लेंथचा माझ्याकडे एक ॲरे आहे. इंटरनल त्यानं काय वर्किंग केलं त्या तुमचा जो ॲरे आहे ना किती लांबीचा असला पाहिजे त्यानं ते इंटरनली पण आपण व्हॅलिडेशन लावू शकतो. कसं लावू शकतो की लेट युजर इन कोलन ॲरे आहे इज इक्वल टू ॲरे आहे त्याच्यात व्हॅल्यू असेल डबल कोटमध्ये ओंकार असेल कॉमा परत 2 असेल कॉमा डबल कोटमध्ये काहीतरी पाटील असेल, ट्रू असू शकतो, फॉल्स असू शकतं, कॉमा परत ओंकार असू शकतो. ओके, आता हे जेवढा माझ्याकडे एक ॲरे आहे इथं कॉमा राहिला त्यात प्रत्येक हे जी व्हॅल्यू आहे ना त्याची मला डेटा टाईप डिफाईन करणार की पहिला काय आहे की नंबर. ओके, नेक्स्ट आहे स्ट्रिंग, परत त्याचा डेटा टाईप आहे नंबर, परत बुलियन कॉमा बुलियन नाही पहिल्यांदा नंबर स्ट्रिंग नंबर आणि इथं स्ट्रिंग येणार आहे कॉमा परत बुलियन बुलियन आणि परत स्ट्रिंग कॉमा. गेले का सगळे एरर गेले का. असा हे काय झालं की लेंथी प्रोसेस आहे त्यापेक्षा हे बरं आहे ना की एक डेटा पण यानं काय होतं की तुम्हाला लेंथ फिक्स नसते. मल्टिपल तुम्ही ॲरेज ॲड करू शकता पण यानं काय झालं की तुमचा मल्टिपल ॲरे जो आहे तो फिक्स्ड डेटा टाईप झाला. सेम ॲज इट इज इथं हा असं घेऊ आणि हा जो थर्ड वाला आहे पॅराग्राफ युजर इन्फो त्याला पण आपण अनऑर्डर्ड लिस्ट देऊ.
इथं युजर इन्फो आणि युजर इन्फोमध्ये अपेंड चाइल्ड कर आणि अजून कुठे चेंज करावं लागेल. ओके, सगळ्याला स्ट्रिंग पाठवून दिलं. CLS TSC स्क्रिप्ट, अरे चुकलं, script.ts. ओके, ट्रान्सफाईल केलं, आला का त्याची व्हॅल्यू 0 ओंकार 2 आणि 4 पाटील्स वगैरे. ओके, असं तुम्ही देऊ शकता. इथपर्यंत जर का डॅशबोर्ड दावायचा असेल, त्याला काहीतरी ॲडमिन पॅनल दावायचं असेल, असे जे टाईप्स असतात, जसं मी सांगितलं की जी कोडेंटची वेबसाईट आहे CODINT, ही जी वेबसाईट आहे, लॉग इन केल्यानंतर इथं स्टुडंट आहे ना ॲडमिन आहे. आता इथं ज्यावेळेस मी ॲडमिन टाकेल, ओके, तर ॲज अ लॉग इनला बघा त्यांना काय काय दिसतंय, रिपोर्ट्स अटेंडन्स, आता हे बाकीचं काय काय राहिलंय, युजर्स मॅनेजमेंट दिसतंय, राईट. पण जर हा युजर लॉग इन झाला असेल ॲज अ स्टुडंट, ईमेल आय डी टाकली त्याची, लॉग इन ॲज अ स्टुडंट केलं, तर त्याला फक्त 3 टॅब दिसतात, अटेंडन्स, टाइम टेबल आणि फीस. आणि याला फक्त याचं ॲड वगैरे काहीच करू शकत नाही, फक्त व्ह्यू असणार आहे. व्ह्यूमध्ये फक्त तो एडिट काय करू शकत नाही. असं जर तुम्हाला सिस्टीम बनायची असेल तर काय त्याचा रोल असणार, ॲडमिन आणि युजर असेल. जर असेल तर इथं काहीतरी आपल्याला ऑपरेशन असेल, इथं आपण देऊ शकतो रिटर्न डबल कोटमध्ये फुल ॲक्सेस. ओके, असं देऊ शकतो. किंवा अदरवाईज एल्समध्ये रिटर्न डबल कोटमध्ये लिमिटेड ॲक्सेस. आता हे फंक्शन मला कॉल करायचं आहे. console.log मध्ये चेक ॲक्सेस, आणि या चेक ॲक्सेसला AD ॲडमिन युजर सुपरवायझर. ओके, चुकीचं आपण टाईप तरी देऊन बघू. ते डायरेक्ट रन टाइम एरर फेकला या, बघूया तर काय होतंय, ट्रान्सपाईल होतंय का नाही. तर त्यानं बघा डायरेक्ट रन टाइमलाच एरर फेकला. console.log मध्ये तुम्ही जे पॅरामीटर पाठवताय तो इथं डिफाईनच नाही. ओके, असं तुमचं अँग्युलर पण करते, रन टाइमला तिथं कंपाईलच होत नाही. याला आपण कमेंट मारू, CLS TSC01.ts नोड 01.js आला का, फुल ॲक्सेस, लिमिटेड ॲक्सेस. असं पण तुम्ही त्याचं पॅरामीटर्सचे टाईप देऊ शकता. ॲज अ स्ट्रिंग देण्यापेक्षा, ॲज अ हे करण्यापेक्षा, ॲज अ तुम्ही त्याचा टाईप देऊ शकता. ओके, आणि इथं तुम्ही रिटर्न आपण काय करणार, स्ट्रिंग करणार आहे ना. ओके, असं पण देऊ शकता. आता हे त्यानं पूर्णपणे घेतलं नाही, ह्या रिटर्नमध्ये आपण स्ट्रिंग दिली ना, तर दिलं नाही. पण बॅड हॅबिटपेक्षा हे चांगलं आहे ना. 01 .js ॲज इट इज वर्किंग झालं. ओके,